यवतमाळच्या राजकीय क्षितिजावरील एक धडाडीचे नेतृत्व म्हणजेच ताहिर साहिर लोखंडवाला आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या मातीत पाय रोवून उभा असलेला, संघर्षातून तावून सुलाखून निघालेला आणि सर्वसामान्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसणारा एक तरुण नेता, ज्याच्या नेतृत्वावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ठाम विश्वास आहे. त्यांचे नाव आहे ताहिर साहिर लोखंडवाला. राजकारणाच्या रणांगणात ताहिर साहिर यांनी आपली पहिली मोहोर उमटली होती ती यवतमाळ विधानसभा निवडणुकीत. बहुजन समाज पार्टीच्या तिकिटावर लढताना त्यांनी तब्बल 34,498 मते मिळवून यवतमाळ जिल्ह्याच्या राजकारणात आपली ताकद दाखवून दिली होती. डिग्रस असो किंवा यवतमाळ जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणारा हा नेता आज राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा अजित पवार गटातील एक खंबीर आधारस्तंभ बनलेला आहे. केवळ राजकारणी नाही तर समाजकारण हीच त्यांची प्राथमिकता. अजितदादांच्या गतिमान प्रशासकीय कार्यपद्धतीचा वारसा चालविणारे ताहिर साहिर आज पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून काम करत आहे. अल्पसंख्याक, SC, ST आणि बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. यवतमाळ शहरातील रस्ते, पाणी आणि कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न असो किंवा गरीब विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, ताहिर साहिर नेहमीच आघाडीवर असतात. मोफत आरोग्य शिबिरे आणि सामाजिक मोहिमांच्या माध्यमातून त्यांनी जनतेच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्यासाठी विकास म्हणजे केवळ घोषणा नाही तर प्रत्यक्ष कृती आहे. त्यांची वक्तृत्व शैली कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य भरते. पहिली प्राथमिकता विकास आणि कायदा हा त्यांचा मंत्र आहे. सुशिक्षित तरुणांनी केवळ वोट बँक न राहता देशाच्या विकासाचे भागीदार व्हावे असा संदेश ते सातत्याने देतात. सर्व धर्म समभावाची विचारधारा जपत ते यवतमाळसह मुंबई, नागपूर आणि अमरावतीच्या राजकीय वर्तुळात आपली स्वतंत्र ओळख राखून आहेत. तळागाळातील लोकांशी नाळ जोडलेला, अल्पसंख्याकांचा बुलंद आवाज आणि अजितदादांचा निष्ठावान शिलेदार तारिक साहिर लोखंडवाला यांचा हा प्रवास अविरत सुरू आहे विकासाच्या एका नव्या अध्यायासाठी.